राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ठाणे शहर उपाध्यक्ष संतोष साटम यांचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त अनेक हितचिंतकांनी मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। वाढदिवस म्हटलं की अत्यंत आनंदाचा असा क्षण। राष्ट्रवादी ठाणे शहर उपाध्यक्ष संतोष साटम दरवर्षी आपला वाढदिवस शाळकरी मुलांसोबत साजरा करतात। यंदाही त्यांनी ही परंपरा जोपासली आहे। यंदा त्यांनी आपला वाढदिवस सिग्नल शाळेतील मुलांसह साजरा केलाय। यावेळी या मुलांसोबत त्यांनी केक कापून त्यांना खाऊचं वाटप केलं, तसेच शैक्षणिक साहित्यांचं देखील वाटप करण्यात आलं। यावेळी संतोष साटम आपल्या मित्रपरिवारासह येथे उपस्थित होते। त्यांच्या हितचिंतकांनीही त्यांना क्रमांक राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर उपाध्यक्ष संतोष साटम पवारगड, त्याचबरोबर दीपक व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय, अनिकेत कलमाने, युवक कार्याध्यक्ष ओळा माजीवाडा, निखिल त्रिवेदी, उपाध्यक्ष ठाणे आकांक्षा साटम, अक्षय गोरेगावकर, कुलकर्णी सर, शाळेतील सर्व शिक्षिका येथे उपस्थित होत्या। तर मुलांनी देखील या कार्यक्रमाचा आनंद घेत संतोष साटम यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या। प्रमाणे आपण वाढदिवस साजरा करतो। पहिला आपण वाढदिवस आपण 133 नंबर पवारनगरला करायचो, पण ती शाळा अचानक बंद झाली। तिकडे काहीतरी हॉस्टेल येते असं समजलं। पण ठाण्यामध्ये अशा बऱ्याच शाळा आहेत की त्या बंद व्हायच्या स्थितीमध्ये आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या बऱ्याच शाळेत अशा आहेत, नौपाड्याची असेल, गोखले रोडची असेल, तुमची दगडी शाळा असेल, आता 133 नंबर पवारनगरची असेल, ह्या सगळ्या बंद होत आहेत। गरीब मुलांना शिक्षणाचा अभाव निर्माण झाला आता। तर ह्यावर सरकारने आणि शासनाने काहीतरी याच्यावर निर्णय घेतला पाहिजे। आता तशीच ही आता सिग्नल शाळा आहे। सिग्नल शाळा एवढी सुंदर बांधलेली आहे आणि एवढी चांगले मेहनती लोक घेत आहेत। इथले सर असतील, सगळे स्टाफ असेल, एवढी सुंदर इथे शिक्षण मिळत आहे। बघा तुम्ही ब्रिज खाली उभे आपण, एवढ्या गरमीमध्ये पण मुलं शिकतायत, कंटेनरमध्ये मुलं शिकतायत। याचा अर्थ शिक्षणाची ओढ मुलांना आहे, पण आपण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही। यासाठी महापालिकेने पावलं उचलली पाहिजे, हे मला प्रत्येक हे चांगलं वाटतं। दुसरी गोष्ट, शाळा बंद, तुम्ही अनधिकृत शाळा आहेत, मला वाटतं ठाणे शहराच्या हद्दीमध्ये 48 अनधिकृत शाळा आहेत, त्यांना महापालिका वारंवार नोटीस देते, ताबडतोब खाली करा म्हणून सांगते। असं न करता काहीतरी एक ठोस पाऊल उचललं पाहिजे। त्या शाळेंना तुम्ही काहीतरी अनुदान दिलं पाहिजे किंवा एक वेगळं पर्याय त्यांना दिलं पाहिजे। म्हणजे समजा त्या अनधिकृत शाळेमध्ये मुलं जर शिकतायत, म्हणजे 10वीला गेल्यानंतर त्यांना मोठा प्रश्न निर्माण होतो की कारण त्या एडेड नसल्यामुळे ते बसू शकत नाही कुठल्याही शाळेला परीक्षेला, तेव्हा अचानक त्यांना दुसऱ्या शाळेतून बसावं लागतं। ही सगळ्या प्रश्नचिन्ह मोठी प्रश्नचिन्ह आहे। शाळा ही अशी गोष्ट आहे की ही शिक्षणाचा तुम्हाला पहिला पाया आहे, त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता। लक्षात घ्या, जर तोच पाया जर आपला कमकुवत असेल तर आपली पिढी पुढची ही मला वाटत नाही कठीण परिस्थिती निर्माण होईल। तर ठाण्यामध्ये प्रशासनाला, आयुक्तांना माझी निवेदन आहे किंवा विनंती आहे की यासाठी चांगली पावलं उचला आणि अशा शाळेंना ही सगळ्या शाळा प्रत्येक एरियामध्ये चालू करा असं मला वाटतं। या तरी मी सांगतो। धन्यवाद। पण ही सगळी गरीब मुलं आहेत, वंचित मुलं आहेत, त्यांना काही कोणाचा सहारा नाही आहे। आता पट्टू सर आहेत, हे चांगले मेहनत घेत आहेत, त्या मुलांसाठी शिक्षण घेत आहेत, एवढ्या गरमीमध्ये पण ही मुलं शिकत आहेत। आणि आपण संकलन नेहमीच करतो, तिकडे शाळा बंद झाल्या हे वाटप ठेवलं, वह्या, पुस्तक, कॅरम बोर्ड, खाऊ वाटप, हे सगळं आपण यावेळेला ठेवलेलं आहे आणि मुलांचा पण चांगला प्रतिसाद आहे। संतोष साटम यांचा वाढदिवस दरवर्षी हे अशाच पद्धतीने साजरा करतात। तिथे गोरगरिबांची शाळा आहे, महापालिका शाळा आहे, तिथे हा वाढदिवस साजरा होतो। यांच्या माध्यमातून त्या मुलांना ड्रेस दिले जातात, वह्या पुस्तके दिले जातात। खूप खूप संतोष, तुमचं अभिनंदन आणि वाढदिवसात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। व्यापारी मंडळ तुमच्या पाठीशी आहे आणि असेच तुम्ही तुमचे वाढदिवस सेलिब्रेट करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत।